थर्मोडायनॅमिक्स मध्ये मॅक्रोस्कोपिक अप्रोच आणि मायक्रोस्कोपिक अप्रोच असतो. ठीक आहे. मॅक्रोस्कोपिक अप्रोच मध्ये आपण 1000 मॉलिक्युल्स घेतले तर आपण त्यांना ॲनालिसिस करता येत नाही आपल्याला त्यांचा प्रत्येक म्हणजे इंडिव्हिज्युअल पार्टिकल्सचा ॲनालिसिस करता येत नाही. त्यामुळे आपण त्याच्यामधून काही प्रमाणात मॉलिक्युल्स घेतो, म्हणजे काही प्रमाण घेतो आपण त्याच्यामधले मॉलिक्युल्सचे. जसं की आपण भात शिजवतो तेव्हा भात शिजला का नाही हे आपण 1-2 तुसावरनं कळतं की शिजलाय का नाही म्हणून. तसंच आपण मॅक्रोस्कोपिक अप्रोचमध्ये पण 1000 मॉलिक्युल्सचं आपण म्हणजे त्याचं आपण इंडिव्हिज्युअली ॲनालिसिस करू नाही शकत. त्यामुळे आपण असं काही मॉलिक्युल्स एक्झाम्पल घेऊन त्याचं ॲनालिसिस केलं जातं. आणि मग हे आपण इंजिनिअरिंगमध्ये आपण हे अप्रोच यूज करतो. ठीक आहे. याला आपण क्लासिकल थर्मोडायनॅमिक्स म्हणतो. कोणाचीच नाही. आता आपण मायक्रोस्कोपिक शिकूया. मायक्रोस्कोपिक अप्रोच. ठीक आहे. मायक्रोस्कोपिक मध्ये आपण 10 पार्टिकल्स घेतले, समजा 10 मॉलिक्युल्स घेऊन 10 मॉलिक्युल्स घेतले, त्यांचं इंडिव्हिज्युअल ॲनालिसिस केलं जातं. इंडिव्हिज्युअल म्हणजे एकेका मॉलिक्युलचं ॲनालिसिस केलं जातं. परत हे सायंटिस्ट लोक यूज करतात. सायंटिस्ट रिसर्च अँड ऑर्गनायझेशन मध्ये यूज होत आहे. याला आपण स्टॅटिस्टिकल अप्रोच म्हणतो. स्टॅटिस्टिकल अप्रोच म्हणतो.